नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. अभिजित शांताराम बोले, राहणार शेळकेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. अहिल्यानगर. तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले बरोबर? हो. तर मला सांगा दादा, ही टोमॅटोची व्हरायटी कोणती आपली? आर्यमान व्हरायटी बरोबर? तर साधारणतः हा प्लॉट किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? आता 35 दिवसाचा झालेला आहे. हां, म्हणजे टोमॅटोचा हा प्लॉट आता कंप्लीट 35 दिवसाचा झालेला आहे बरोबर? हो. तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, याचा स्लरी माध्यमातून तुम्ही ड्रिपने वापर केलेला आहे बरोबर? हो. आणि त्याच्यानंतर आपलं जे कडू पॉवर म्हणून जे प्रोडक्ट आहे म्हणजे ते वरून स्प्रे काढलेला आहे त्याचा कडूचा बरोबर? तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस कार्बो पॉवर हे वापरल्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? चांगली पत्ती, फ्रेश पत्ती अशी झालेली आहे त्याची. हां. आणि फुलकळी पण चांगल्या प्रमाणात आलेली आहे. हां सेटिंगला पण फरक आहे जरा. हां, म्हणजे सेटिंग पण चांगल्या प्रकारे झाली बरोबर. अजून काय रिझल्ट जाणवले तुम्हाला? बाकी फुटवे बिटवे चांगले निघले बरोबर. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना दादा, हे बघा ना, डायरेक्ट आहे ना खोडातून फुटवे झाडाला आणि सेटिंग पण एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना. आणि भरपूर प्रमाणात फुलकळी झाडाला बरोबर. हो. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कडू तुम्ही वरून स्प्रे काढला त्याचा तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवला? तुडतुडे वगैरे काही राहिलेलंच नाही त्याच्यावर. हां, म्हणजे आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर झाडाला कुठं मावा म्हणा, तुडतुडे म्हणा, पांढरी माशी म्हणा, रसोषक किडी, नागाळी कुठं झाडाला आहे ना त्याचा अटॅक दिसत नाही बरोबर. एकदम क्लीन प्लॉट आहे. साधारणतः जे आपलं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, तर याचा वापर तुम्ही किती वर्षापासून करताय? 5-6-7 वर्ष झाली. हां, म्हणजे 5 ते 6 वर्ष झाली. तुम्ही याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी वापरलं होतं? टोमॅटोसाठीच वापर करतो. हां हां हां, म्हणजे याच्या आधी टोमॅटोसाठी वापरलं होतं ना. तर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, कडू पॉवर झालं, हे वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल? सल्ला हेच वापरावा ऑर्गॅनिकमध्ये असं. हां, म्हणजे ते कसं आहे, आपण जे ऑर्गॅनिक ज्या पिरियडला आहे ना तुम्ही भू पॉवर प्लस कार्बो पॉवर जे ड्रिपने खाली सोडताय किंवा स्लरी माध्यमातून जे सोडताय ना, तुमचं खतांचं अपटेक चांगल्या प्रकारे होतं. हो. दुसरी गोष्ट काय होतं, बेड पूर्ण भुसभुशीत बनतो. त्याच्यानंतर पांढऱ्या मुळ्यांची वाढ जोमदार होते. आणि महत्त्वाचं काय आहे का, जे आपण आहे ना जे हिटमध्ये जे केमिकल खतं वगैरे भरली जातात किंवा बाकीचं जे जमिनीत तुमचे अन्नद्रव्य शिल्लक आहे त्याचं अपटेक फास्ट प्रमाणात चालतं त्यांनी, म्हणजे फास्ट प्रमाणात होतं बरोबर. हो. तर आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि औषधं वापरून तुम्ही समाधानी आहात? आहे ना. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.